धीरज तयार होतो. पहिला बॉल जसा पडेल टायमर देखील स्टार्ट होईल, त्या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. सुरुवात या सामन्याला दोन्ही टीम्सना विजयाच्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड मडती बॅटर अक्षय, पॉवर प्लेचा एक षटक. दोन फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात आणि धीरज तयार होतोय या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल फुल टॉस, एज लागली आहे, बॉल मागे चाललाय, झाली मिस्टेक, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. पहिला चौकार या मॅच मधला. तास जोरावरती 4 मिळतात आणि 4 ऑफ द मार्क झाला अक्षय. आता जागा बनवून खेळला, पंच केला आणि पाठवला बॉल डीप खवरला. आता जबरदस्त फटका अक्षय जोशीचा बॅट मधनं. हा 4. बरं फटका. आता वाईट यॉर्कर टाकायचं होतं आणि एक्झिक्युशन देखील प्रॉपर आहे. किरण पाटील दादांना मी विनंती करतो, आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. फुल अँड बॉल वाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप केला जातो. आता समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा देखील बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त सुरुवात या फर्स्ट ओव्हर मध्ये. चौकार. उडवला हेलिकॉप्टर आणि लँडिंग होईल थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. पकला मोठा फटका या इनिंग मधला. षटकार. रन्स आलेले आहेत 19 आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त आणि खेळ राखला आता येत्या 4 ओव्हरचा. फर्स्ट ओव्हर एक्सपेन्सिव्ह राखलं कारण फर्स्ट ओव्हर मध्ये टोटल 19 रन्स आला आणि कुठेतरी ही सुरुवात तितकीशी चांगली नाहीये टीम न्यू एकविरा पिंपलनेर बी साठी. आणि खरं तर ही देखील गोष्ट महत्वाची राहणार आहे की विकेट काढावे लागतील, कारण विकेट येतील तर रणगतीवरती ब्रेक लावला जाऊ शकतो, अन्यथा रन्स थांबवणे देखील गोष्ट उघड आहे टीम पिंपलनेर साठी. कारण समोर देखील दोन चांगले बॅटर्स आहेत, अक्षय जोशी आणि त्याचा समवेत रोहन ता, जे चांगले खेळ करतात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आला आणि दुसऱ्या षटकाकरिता बॉलिंग मार्क वरती तयार होतोय बॉलर रोनक. या दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर आता आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. न्यू एकविरा पिंपलनेर बी टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे.
तीन फिल्डर आता डीप मध्ये आहेत. त्यामध्ये जर आपण विचार केला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो दरम्यान लॉंग ऑफला ठेवण्यात आला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक फिल्डर काऊ कॉर्नरला आहे आणि एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनला देखील पाहायला मिळतो. बघा वेळ जास्त चालला, थोडी घाई करा. दुसरं षटक सफल होऊन खेळायचं होतं बट बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाहीये. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरला केली जाते. बॉलर रोनक आपल्याला या सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. देवेश पाटील चषक 2026 भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहतात आणि आताही हुक करण्याचा प्रयत्न पण अतिरिक्त गती होती पण दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्त रनचा साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 2-0 20 ऑन द बोर्ड. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. आताही बॉल चालला फाईन लेगला. बॉल स्टॉप केला जातोय लेग बाईज स्वरूपामध्ये दरम्यान सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 21. 5 ओव्हरचा सामना आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर 50-50 ओव्हर ही देखील कन्सेप्ट आपल्याला फर्स्ट टाइम ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि यापुढील षटक म्हणजे 50-50 ओव्हरच राहणार आणि त्याचमुळे कुठेतरी इथे या षटाला मी म्हणेन की विकेट हातामध्ये ठेवणे ही गोष्ट महत्त्वाची राहणार. कारण 50-50 ओव्हरचा फायदा ज्याही टीमने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत घेतला ती टीम आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेली आहे. आताही बॉल चाललाय गॅप मध्ये बाउंड्री लाईनचा पलीकडे रोहंताचा बॅट मधनं अडखणे खणखणीत फटका चौकार. बॅटर रोहंता घेतोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25 ऑन द बोर्ड. 25 धावा स्कोर कार्ड वरती. दबाव आता बॉलर्स वरती आहे. ब्रेक थ्रू मिळत नाही गोष्ट महत्वाची असेल. आता फुल लेंथ होता. यॉर्कर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला बट बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्या प्रकार नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू देखील तितकेच महत्वाचे लागले कारण 5 ओव्हरची मॅच आहे. जितके जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले जातील प्रत्येकी डॉट बॉल बॅटिंग टीमवरती प्रेशर दरम्यान क्रिएट करणार आहे. त्याचमुळे कुठेतरी या क्षणाला सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग करणं हे देखील महत्वाचं राहणार. नेक्स्ट बॉल. आता बॉलर बॅक स्ट्रोक मिड ऑफ अज्जू येतोय. बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत दरम्यान जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. नेक्स्ट मॅच टीम जय दुर्गा सुरई बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि त्यातनंतर जय हनुमान सरवली बी खेळेल गावदेवी स्पोर्ट्स वडघर सोबत. त्यातनंतर जय हनुमान पिंपळास खेळेल जय हनुमान एकता सारंगाव सोबत आणि त्यातनंतर जय म्हसोबा पिंपळास खेळेल RD440 ओवळी सोबत. आता बॅटचा टोला लागला. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चालला. काऊ फेसला फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला जातोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 27 ऑन द बोर्ड आणि खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता 27 विदाउट लॉस टीम बादशाह 11 पिंपलगर. आणि आता थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. 50-50 ओव्हर ही कन्सेप्ट कालच्या रात्रीपासून खरं तर जर आपण पाहिलं तर 50-50 ओव्हरचा भरपूर चांगला फायदा कोणी घेतला. त्यामध्ये 3 बॅटर्स येतात. मोहित माळी मानकोली ज्याने 50-50 ओव्हरमध्ये 28 बनवला. 14 रन्स बोनसचा मिळाला 42. त्यानंतर दीप पाटील क्वार्टर फायनल मॅचमध्ये 50-50 ओव्हरमध्ये 27 बनवला. 13 रन्स बोनस आणि टोटल 40. आणि आजच्याच दिवसामध्ये आशिष पाटीलला देखील आपण आशिष पाटील हायवे दिवा त्यांनी देखील 50-50 ओव्हरचा फायदा घेतला आणि त्यानेही 50-50 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 28 बनवला. आणि आता 50-50 ओव्हर धीरज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक देखील धीरजनेच टाकलं होतं आणि तोच धीरज या तिसऱ्या षटकामध्ये. बादशाह 11 पिंपलगड टीमला मिनिमम 12 तरी हवे आहेत 50-50 ओव्हरमध्ये कारण 12 रन्स तुम्हाला मिनिमम बनवायचे आहेत. 12 बनवाल तर 6 प्लस आणि 12 पेक्षा जर कमी राहिल्या तर तुम्ही जितक्या बनवाल त्याचा निम्मा मायनस.
50-50 ओव्हरला सुरुवात. फुल रन बॉल होता, अलॉंग द ग्राउंड चालला, लॉंग ऑनला फिल्डर येतात दुसऱ्या धाब्यासाठी चान्स घेतला, 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळाले. 2 मिळतील. 50-50 ओव्हरची सुरुवात डबल ने. नाही होतं, दुपारच्या वेळेला या गोष्टी घडतात. 50-50 ओव्हरची सुरुवात डबलने. अजूनही 5 चेंडू राखलेत 50-50 ओव्हर मध्ये. मिनिमम 10 हव्या आहेत. उडवला बॉल, कनेक्शन कनेक्शन तितकंसं चांगलं नाही. अजू आला आणि कॅच ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता अजू कॅच पकडत होते की गोल वाचवत होते हा प्रश्न मला निर्माण होतो. आणि दरम्यान कंप्लीट केल्या जातील 2 धावा. हेलिकॉप्टर बॉय ऑफ पिंपलनेर अजू भाई, नाम नहीं दहशत है. नेक्स्ट बॉल आता उडवला, लॉफ्टेड ड्राइव्ह, फिल्डर येतोय अज्जू आणि आता बॉल स्टॉप झाला. फिल्डिंग चांगली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आता चेक केले जाईल की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सेफली पोहोचलाय की नाही ते पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी निर्माण करण्यात आलेली आहे. चेक केले जाईल. निर्णय आलेला आहे. बॅटर सेफ, नॉट आउट. म्हणजे आतापर्यंत 50-50 ओव्हर मध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या 3 चेंडूंवरती 6 आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू राखलेले आहेत. मिनिमम 6 आणखीन हव्या आहेत टीम पिंपलघरला 50-50 ओव्हर आपल्या बाजूने आणण्यासाठी. कारण आणखीन 6 जर येत्या 3 चेंडूंवरती बनला तर त्यात 6 नसतील, त्या टोटल 12 असतील. त्यामुळे आता आणखीन 6 धाव्यांचं महत्व येत्या 3 चेंडूंवरती फार जास्त वाढलेलं आहे. राऊंड द विकेट. आता ड्राइव्ह करायचं होतं, पॉइंटला बॉल स्टॉप झालाय, सिंगल. म्हणजे अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये मिनिमम 5 हव्या आहेत टीम पिंपलघरला. 5 बनतील तर 50-50 ओव्हर पिंपलघर टीमचा बाजूने. बट 5 पैकी 1 जरी कमी पडली तरी सुद्धा फायदेशीर राहणार 50-50 ओव्हर टीम पिंपलनेर साठी. अजूनही 2 चेंडू राखलेत. बट धीरजने या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलिंग चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये तो एक्सपेन्सिव्ह होता. पहिल्या षटकामध्ये त्याने 19 दिला होता. बट त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे बॉलर धीरजने. राऊंड द विकेट. पॅन वरती बॉल, लाईन खराब, अतिरिक्त रन एक्स्ट्रा. म्हणजे आता 2 चेंडू राखलेत आणि 2 मध्ये मिनिमम 4 धावा या 50-50 ओव्हर मध्ये हव्या आहेत टीम पिंपलघरला. आणि त्याचप्रमाणे आता शुभ आगमन झालंय आज कॉम्बॉक्स मधनं. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल फक्त कल्याण डोंबिवली नव्हे, ठाणे नव्हे, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये ज्या आवाजाला आज भरपूर प्रेम आणि पसंती मिळत आहे. आणि खरं तर एक कॉमेंटेटर म्हणूनही ज्यांचं समालोचन आम्हालाही ऐकायला फार आनंद मिळतो. आणि नवीन नवीन गोष्टी जेव्हाही ते कॉम्बॉक्समध्ये आमच्या समवेत असतात तेव्हा नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात. असे आपले सर्वांचे आवडते ओमकारजी शेट्टे सर यांचं देखील आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. पण 50-50 ओव्हरमध्ये आता जर आपण पाहिलं तर बॉल राखला शेवटचा 1 आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 50-50 ओव्हर आपल्या बाजूने आणण्यासाठी हव्या आहेत 3 रन्स. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय, डॉट. टोटल बनल्या 9. आता 9 पैकी 4 होतील मायनस. म्हणजे फक्त या ओव्हरमध्ये मिळतील 5 टीम पिंपलघरला. 50-50 ओव्हर टीम पिंपलनेरच्या बाजूने. 3 ओव्हरचा अखेरता आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या 5 धाव्यांच्या माध्यमातून. टीम टोटल आता 32 आणि खेळ लागला येत्या 2 ओव्हरचा. टॉस साठी रेडी राहायचं. यानंतर होणारी जी लढत आहे टीम जयदुर्गा सुरे बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. चला वेळ जास्त झाला. टीम पिंपलनेर प्लीज क्विकली फिल्डिंग सेट करा आणि 4th ओव्हरला सुरुवात करा. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम 50-50 ओव्हर कन्सेप्ट, त्यासोबत 9वा
ही संकल्पना देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये जी मॅच सध्या सगळीला तुम्ही पाहत आहात, टीम बादशाह 11 पिंपलगर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यू एकविरा पिंपलनेर बी. 3 ओव्हरचा अखेरचा जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जो आहे 32 धावा स्कोर कार्ड वरती 50-50 ओव्हरचा फायदा झाला पिंपलनेर टीमला. अजूनही 12 चेंडू राखलेत आणि फोर्थ ओव्हर बॉलर तयार होतोय. या फोर्थ ओव्हर मध्ये बॉलर सागर गायकवाड दरम्यान तयार होतोय या फोर्थ ओव्हर मध्ये. पण आतापर्यंत जर आपण 3 षटकांचा खेळ पाहिला तर तो बॅलन्सेबल राहिला, कारण तितकेशा जास्त रन्सही बनला नाहीयेत. फक्त 32 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या स्पर्धेमध्ये आपण रात्री 3 वाजता 74 बनताना पाहिला, त्या स्पर्धेमध्ये डे सेशन मध्ये कुठेतरी मिनिमम तुम्हाला 60 तरी हवे आहेत. पगलाच बॉल प्ले अँड मिस, बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल. टीम टोटल आता 33 ऑन द बोर्ड. 33 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 12 चेंडू राखलेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आपल्या 17 मध्ये. आता हा बॉल देखील सोडून दिला. आताही दिशा खराब. आणखीन अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, पण या क्षणाला अतिरिक्त त्रासदायक आहे स्कोर कार्ड. आता या एक्स्ट्रा सोबत 34 ऑन द बोर्ड, कारण एक धाव महत्वाची आहे. कारण 5 ओव्हरची मॅच जर सपोज या फर्स्ट हाफ मध्ये 50+ टोटल बनवण्यात आलं तर तो एक चांगला टोटल असेल. डॉट बॉल दरम्यान येतो आणि खरं तर याच गोष्टी हव्या देखील आहेत पिंपलनेर टीमला, कारण मागील ओव्हर 50-50 ओव्हर पूर्णपणे टीम पिंपलनेरच्या बाजूने राखली आणि त्याचमुळे कुठेतरी मागील ओव्हरमध्ये जो कमबॅक आपण केला त्याला आपल्याला पुढे न्यायचं आणि त्यासाठी इथनं चांगली बॉलिंग होणं महत्वाचं आहे. बॉल आता कव्हर्सला चालला, फिल्डर दरम्यान येतात, बॉल फुल केला जातो, थ्रो येतोय, डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान पाहायला मिळाली. आतापर्यंत 10 विकेट्स हातामध्ये आहेत पिंपलगड टीमचा, पण मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण हे देखील राखलं की मागील ओव्हरमध्ये धीरज, त्यानंतर या ओव्हरमध्ये सागर गायकवाड 2 वाईट जरूर टाकले, बट त्यानंतर 2 चेंडू चांगले देखील टाकलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. आता फुल टॉस, बट त्याचा फायदा घेऊ शकला नाही रोहनता. आता देखील कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल, बट नाखुश असेल स्वतःवरती. फुल टॉस होता, फुल टॉसचा फायदा घेऊ शकला असता, पण घेता आला नाहीये. फक्त मिळेल सिंगल आणि टीम टोटल आता सिंगलचा साह्याने 37 ऑन द बोर्ड, बट मोमेंटम लूज केला. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग होती. पहिल्या 2 षटकांमध्ये खरं तर जर आपण पाहिलं खेळ जबरदस्त होता, बट त्यानंतर 50-50 ओव्हर आणि या ओव्हरमध्ये आता गाडी अडकली आहे बादशाह 11 पिंपलगड टीमची. आणि ज्या क्षणाला मोठे फटके, त्या क्षणाला मोठे फटके येत नाहीयेत. आता स्विच खेळायचा होता, अपील यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट. पगला झटका लागला बॅटर अक्षय जोशीच्या स्वरूपामध्ये टीम पिंपलगडला. विकेट मिळाली. आता बॅटर दाखल झाला इनॅट नंबर 3 भावेश आता बॅटिंग करण्याकरिता येतो. पण या क्षणाला खरं तर 2 वेल सेट बॅट्समन खेळत असतानाही मोठे फटके नाही आले, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग झाली त्यानंतर ज्या मिस्टेक्स कुठेतरी बॉलिंगमध्ये पिंपलने टीमने केला त्यामध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळाली 3rd ओव्हरमध्ये आणि 4th ओव्हरमध्ये. आतापर्यंत भावेशाला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती एक स्ट्रॉंग फिनिश हवा आहे टीम पिंपलगडला. बट जो मी उल्लेखही केला की गाडी अडकली आहे, कारण मागील ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 50-50 ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स मिळाला. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण काउंट केलं तर आताही या ओव्हरमध्ये 5 झालेले आहेत आणि अजूनही चेंडू राखले ते येते 2 आणि कमबॅक फार चांगला राखला टीम न्यू एकविरा पिंपलनेर बी टीमचा. वेळ जास्त चालला टीम पिंपलनेर, थोडी घाई करा. चेंजेस केले जातात. तसेच शुभ आगमन होतं ज्यांचं नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही स्पर्धा पाहतात. सन्माननीय जयंत शेठ गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
साहेबांचं नेतृत्व आणि अफाट मेहनत या स्पर्धेसाठी 100 ग्रुप पिंपलनेर, त्याचप्रमाणे न्यू एकविरा आणि श्री गणेश पिंपलनेर टीमच्या अफाट मेहनत आणि नेतृत्व ज्यांचं आपण या स्पर्धे खातीर पाहिलं. जैन शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालं. साहेब आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्रॉस द लाईन खेळायचं होतं, फुल अँड बॉल होता, बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान येतोय. आणि हे 4th ओव्हर सागर गायकवाडचं ते देखील आता पिंपलनेर टीमच्या बाजूने चाललंय, कारण याही ओव्हरमध्ये तितक्याशा रन्स आल्या नाहीयेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला तो देखील आता पायांवरती टाकायचा होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम जयदुर्गा सुरेबी आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर. टॉससाठी आपण यायचं आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. त्यानंतर रोहित आला. अंजूर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सुरेबी टीमचे कॅप्टन आपण या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. यानंतर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि अशा प्रकारे खेळ दरम्यान समाप्त झाला. 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हर्स अखेरता फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम बादशाह 11 पिंपलघर टीम टोटल जर आपण पाहिली 40ला एक धक्का टीम बादशाह 11 पिंपलघर आणि अजूनही एका ओव्हरचा खेळ दरम्यान बाकी आहे या पगला 17 मध्ये. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम पिंपलनेर. एका ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या पगला 17 मध्ये. 40 बनलेले आहेत. आणखी किती बनतील हा प्रश्न नक्कीच. यात नंतर देखील एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयदुर्गा सुरेबी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. त्यानंतर जय हनुमान सरवली बी खेळेल अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर तयार होतो. काही चेंजेस आहेत. गावदेवी स्पोर्ट्स वडघर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे अशी लढत आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. लास्ट ओव्हर आणि बॉलर तयार होतो अंतिम ओव्हर मध्ये. पंकज गायकवाड या अंतिम ओव्हर मध्ये. 40 बनलेले आहेत आणि या क्षणाला कुठेतरी 2 ते 3 चांगले फटके आणखी हवेत. पुलचा फटका आला. फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. सफलता अगदी पगलाच बॉल वरती पंकज गायकवाड साठी आणि झटका हा दुसरा लागला पिंपलगड टीमला. झटका दुसरा लागला आणि आता क्रमांक 4 वरती बॅटर दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. इन ॲट नंबर 4 राहुल येतो बॅटिंग करण्याकरिता. आणि आतापर्यंतचा जर आपण खेळ पाहिला तर पहिला 12 चेंडूंचा खेळ बॅटिंग टीम साठी चांगला होता, पण त्यात नंतरच्या 12 चेंडूंचा खेळ हा फिल्डिंग टीम साठी चांगला चाललाय. मोमेंटम आता शिफ्ट झाला. मोमेंटम आता पिंपलनेर टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये टोटल 27 होता, पण त्यात नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे गेल्या 13 चेंडूंवरती फक्त 13 धावा आहेत. ही गोष्ट राखली आणि त्याचमुळे कमबॅक झाला पिंपलनेर टीमचा. आता राहुल आला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. अंतिम ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि जे मी सांगितलं की अंतिम ओव्हर मध्ये कुठेतरी आणखी 12 ते 15 रन्स हवे आहेत पिंपलगड टीमला. कारण 50+ टोटल जर बनवला जाईल तर मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते. कारण पिंपलगड टीमकडे देखील बॉलिंग क्रम चांगला आहे. नेक्स्ट बॉल. अमित गायकवाड यांनी सांगितलं की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली पंकज गायकवाडने तर अमित दादांकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दरम्यान देण्यात येईल.
नेक्स्ट बॉल अपील आणि दरम्यान पंचांची सहमती नाही आहे. कदाचित निशाणा जर सटीक लागला असता तर बॅटरला तसंच धावत डगआउटमध्ये जावं लागलं असतं, पण ओव्हर थ्रो आणि त्याचमुळे कुठेतरी जिथं फक्त एकच कंप्लीट व्हायला हवी होती तिथे टोटल रन्स मिळतील लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या दोन. पण या क्षणाला रन्स येणं महत्त्वाचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावं आणि रन्स या वेळेला दोन येत आहेत. अजूनही 4 चेंडू लागले त्या पहिल्या 17मध्ये. बट कालच्या रात्रीमध्ये ज्या गोष्टी आपण पाहिल्या 50-50 ओव्हरचा ॲडव्हान्टेज काय असतो ते आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं. 50-50 ओव्हरमध्ये आपण मोहित माळी मानकोली त्याला 42 रन्स बनवताना पाहिल्या. फुल टॉस मिस टायमिंग बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत, कॅच आणि पहा झाली मिस्टेक. फर्स्ट अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टला कॅच ड्रॉप आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. खरं तर कॅच ड्रॉप झाली होती राहुलची, बट त्यानंतर राहुल झाला रनआउट. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. बॅटर तर आउटच असणार आहे, बिकॉज जर आपण विचार केला तर रनआउट झाला बॅटर. न्यू बॅटर पाठवा, हाईट चेक केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटर रोबर्ट पाटील आता दाखल झाला क्रमांक 5 वरती. रोबर्टचाच उल्लेख आपण करत होतो की रोबर्ट कधी येईल बॅटिंग करता आणि आता रोबर्ट दाखल झाला क्रमांक 5 वरती. कुठेतरी रोबर्टची जी अबिलिटी आहे खरं तर त्यांना ओपनिंगला देखील यायला हवं, जी त्याची क्षमता आहे. बट क्रमांक 5 वरती तो बॅटिंग करण्याकरिता आला आणि या फर्स्ट मध्ये आता बॉल राखलेत येते. 3 चेंडू आणखी बाकी आहे. टीम टोटल आता 43 वरती. आणखीन 3 चेंडू राखलेत आणि इथं क्षणी ऑन साईडला फटका खेळायचा होता, बॉडीवरती बॉल दिला. सिंगल तर झाली कंप्लीट, लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. बट लास्ट ओव्हर आतापर्यंत पिंपलने टीमसाठी चांगलं चाललंय, पण कमबॅक चांगला लागला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 27 कन्सिड केल्यानंतर जर आपण खेळ पाहिला मागील 16 चेंडू आपण जर पाहिले तर मागील 16 चेंडूवरती ज्या रन्स आलेल्या आहेत त्या आहेत फक्त 17. काय जबरदस्त पलटवार या सामन्यामध्ये या पहिल्या 17मध्ये केला टीम न्यू एकविरा पिंपलनेर बी टीमने. आता यॉर्कर आणि आणखीन एक डॉट बॉल. आणि तेच मी सांगतोय की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही स्टार्ट कसं करता ते मॅटर नाही करत, तुम्ही फिनिश कसं करता ते त्यापेक्षाही जास्त मॅटर करतं. स्टार्ट नो डाऊट चांगला झाला, पहिल्या 2 षटकांमध्ये 13.5 रन पर ओव्हर बनवण्यात आले. बट त्यानंतरचा जो खेळ झाला ब्रेक लागला, कारण रन्स आल्याच नाही आहेत. टीम टोटल 44 वरती. आता देखील बॉल फक्त उंच गेला आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत 2 तर झाला कंप्लीट आणि तिसरीसाठी चान्स घेतला नाहीये, 2च असतील. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं तर पहिल्या 17चा खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या 17मध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 46 आणि 47चा चॅलेंज सेट केला टीम बादशाह 11 पिंपलगरने अगेन्स्ट टीम न्यू एकविरा पिंपलनेर बी. टॉस आपण करणार आहोत आणि दोन टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत आणि मंचावरनं टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय. टॉस आपण करूया, दोन टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे जयदुर्ग सुरे बी आणि टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. बघ कॉइन्सच्या एका बाजूला या स्पर्धेची मुख्य आयोजक टीम टीम न्यू एकविरा पिंपळनेर आणि दुसऱ्या बाजूला देवेश पाटील चषक 2026. दादांच्या शुभेच्छा. आपण टॉस करीत आहोत, कॉल कोण करतो ते सांगा फक्त. सुरे बीचा कॉल असेल, न्यू एकविरा पिंपलनेर असा कॉल करण्यात आला, बट देवेश पाटील चषक आला म्हणजे टॉस जिंकला अंजूरने. दादांना विनंती असेल आपण स्थानबद्ध व्हायचं. काहीशा चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत करूया.
रोहित, फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट मी तुला नक्कीच विचारेन, कारण सातत्याने अनेक स्पर्धा तू खेळत असतो. बट फर्स्ट टाइम ग्रामीण क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर कन्सेप्ट, नववा कन्सेप्ट, आणि ज्या प्रकारे आयोजन नियोजन राहिलं, पहिली कालची रात्र हिट लागली, आणि आज तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. या स्पर्धेविषयी काय सांगशील तू? खरंच करत स्पर्धा यावर्षी खूप सुंदर आयोजित केली. मी आता कम से कम 5-6 वर्षानंतर या ग्राउंडवर खेळतोय. पण खरंच अप्रतिम सुंदर, म्हणजे ना पूर्ण भिवंडीमध्ये मी प्रथम ही स्पर्धा होती एवढी सुंदर यावर्षी झालेली आहे. खरंच खूप मी अभिनंदन करतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली. आणि रोहित, आता टॉस जिंकला, निर्णय काय राहणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करणार आहेत, आणि संपूर्ण जे तुमचे प्रमुख खेळाडू आहेत ते अवेलेबल, की काही नवीन खेळाडूंसोबत आज खेळणार? नवीन खेळाडूंना जास्त संधी देणार आहे. आणि फिल्डिंग करणार स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे राहणार आहेत? कारण 50-50 ओव्हर कन्सेप्ट देखील आहे, त्याचमुळे माइंडमध्ये काय येतं? 5 ओव्हर ज्या प्रकारे तुमचा बॉलिंग आहे, कितीपर्यंत रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न, आणि आज बॉलिंग युनिटमध्ये स्पेशली कोण कोण आम्हाला पाहायला मिळणार आहे? यज्ञेश करून जास्त अपेक्षा असतील, कारण सध्या तो आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा ही मी अपेक्षा करतो. बेस्ट ऑफ लक टीम. अंजूर, सूर्य बी टीमचे कॅप्टन आमच्या समवेत, आणि तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय होता? फिल्डिंगच केली असती, बट आता बॅटिंग करावी लागेल. सो काय वाटतं, 5 ओव्हर ज्या प्रकारे कालची रात्र खेळ तूही पाकला असेल, सो माइंडमध्ये काय येतं की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचलो तर तो टोटल आम्ही नक्कीच डिपेंड करू एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम? 50+. आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी देखील, किंवा तू एक युवा खेळाडू आहे म्हणून तुला नक्कीच ही गोष्ट मी विचारेन, 50-50 ओव्हर कन्सेप्ट, नववा कन्सेप्ट या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल काय सांगशील तू? काय नाही, पहिल्यांदा होते भिवंडीत. बेस्ट ऑफ लक टीम सुरेबी. टॉस कम्प्लीट झाला, आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमने, आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि सुरुवात जशी होईल दुसऱ्या सत्राला कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल, जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद. Thank you so much, Vishal. Hello, mic check. थँक्यू सो मच विशाल. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकवीरा आणि श्री गणेश पिंपळनेर आयोजित माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 भिवंडीच्या राजकीय क्षेत्राचा कायापालट करणारं, भिवंडीच्या राजकीय पटलावरती केंद्रीय मंत्री नावाचं मुकुट आणणारं, या भिवंडीची आणि दिवे गावाची शान कपिलजी पाटील साहेब, त्यांचे लाडके सुपुत्र आदरणीय देवेश दादा, एक युवा नेतृत्व, त्यांच्या नावानं पिंपळनेर गावात तुम्ही अनुभवता देवेश पाटील चषक. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, टोक्रश, इम्पॅक्ट चर्चेची गोष्ट होती, अन्यथा विकेटला बॉल हिट करत होता. या पाहूयात प्रिन्स मूवीच्या आपण मॉनिटर स्क्रीनवरती एक्झॅक्टली घडलं काय. मॅच तुम्ही पाहता, एका बाजूला पिंपळनेर, दुसऱ्या बाजूला पिंपळघर. राईट नम ओव्हर द विकेट, टप्पा पडलाय, चाललाय बॉल, क्लोज होता कॉल. अंपास अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्णय देत असताना, आणि अंपासकडे ते राईट साईड इम्पॅक्ट जर आउटसाईड ऑफ असेल, अंपास कॉलला आउट, अंपासनं नॉट आउट दिला तर नॉट आउट. तर टेनिस बॉल क्रिकेटनं अजूनही तितकी प्रगती केलेली नव्हती की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये DRS येईल. मग आता आपल्यासोबत ती वेबसाईट आहे ज्यांना पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट DRS आविष्कार आणला. प्रिन्स मूवीज, प्रथमेश पाटील आणि रवी गुळवी पुरस्कृत ही सगळी ब्रॉडकास्टिंग टीम 4 कॅमेऱ्यांसोबत या स्पर्धेचं टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवतीये. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर हे क्रीडांगण, आणि त्या क्रीडांगणाला अगदी एका नव्या नवरीचा साथ चढवावा ना, इतकं दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. मला तरी असं वाटतं की भरपूर वर्षानंतर पिंपळनेरमध्ये इतकं भव्य आणि दिव्य आयोजन आहे, आणि पिंपळनेरकर इतकं सांगतात, अपनी झलक सबसे अलग. जैन शेठ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रंगताना या ठिकाणी तुम्ही पाहता. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, विकेटचं पतंग, आणि धक्का लागलाय. हा पहिला
घरच्या मैदानावरती टीम पिंपळनेरला. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार वॉर ऑफ टायटन्स एका बाजूला या मनकोली आणि खरं तर अंजूर विभागातील सर्वाधिक टॉपस्ट टीम म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं जयदुर्गा सुरई ब आणि त्यांना फाईट करेल न्यू सिद्धिविनायक अंजूर. एका बाजूला जयदुर्गाच्या आशीर्वादानं सुरई उतरेल. अंजूर गावातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक दैवत न्यू सिद्धिविनायक, त्याच्या नावानं न्यू सिद्धिविनायक अंजूर. एक पारितोषिक आहे आता फलंदाजी करणाऱ्या पिंपळनेरच्या बॅटर्सला. तर विजयदादा गायकवाड यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले 1000, 2000, 5000, 10000, 20, 30, 40 नाही 51,000 प्राइज अनाउन्समेंट होते होते बल्लेबाज तो चलते बने. 51,000 होतं अगदी हे पारितोषिक 3 षटकारांसाठी विजयदादा गायकवाड कडनं. विजयदादा म्हणत असेल 51,000 लावलेत, कमीत कमी 2,000 पॅनल्टी लावली पाहिजे. पहिल्याच बॉलवरती फलंदाज इकडे बाद झालेत आणि धक्का लागलाय. 2 धावा धावफलकावरती आणि विकेट जातीय मैदानाच्या आत. धुमाळ सर गुड इव्हनिंग. चला एक चाय येऊन जाऊ द्या धुमाळ सरांसाठी. नाही शेड्यूल खूप मोठं आहे खरं तर सगळी जिम्मेदारी या सगळ्यांच्या खांद्यावरती. भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकविरा श्री गणेश पिंपळनेर पुरस्कृत जयहिंद शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून देवेश पाटील हे ते नाव आहे मित्रांनो ज्यांनी या पंचक्रोशीला मागचे अनेक वर्ष आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठी उंच भरारी घेतली. आणि विजयदादा देवेशदादा बद्दल जर काही सांगायचं झालं ना, डाऊन टू अर्थ पर्सन असतो. एखादा केंद्रीय मंत्रीचा मुलगा, एखाद्या खासदाराचा मुलगा, अगदी त्याच्यामध्ये जो रुबाब किंवा जो ॲटिट्यूड असायला पाहिजे ना, तो तुम्हाला देवेशदादामध्ये 1% एक तिळाच्या कणा एवढा देखील सापडणार नाही. माणुसकीसाठी खरं तर देवेश कपिल पाटील हे नाव ओळखलं जातं आणि त्याच देवेशदादाच्या नावानं आज त्याच्या कार्याला सलाम ठोकणारी पिंपळनेरच्या 100 ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड डे नाईट आज फटका चांगला, टायमिंग चांगला, पाठवलाय बॉल, चालला सरळ मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय भारतीय जनता पार्टी ब्रँडेड एक खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आणि पहिल्याच बॉल वरती आहे ना एक कडक षटकार. राजकीय वर्तुळावरती असे आजवर अनेक मारलेत म्हणून तर पिंपळनेर गावचे सध्या सरपंच म्हणून हे पद भूषवताना सागर गायकवाड यांना तुम्ही पाहता. जिकडे गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी राजकीय क्षेत्रामध्ये ते सदैव तत्पर असतात. आता टीम अडचणीत आहे तिथे सागर गायकवाडची बॅट इतकंच सांगतीये, जिथे परिस्थिती बिकट तिथे सरपंच लढायला एकदम तिखट. आणि मॅच जिंकून दिली ना तर नेक्स्ट इयर वोटिंग मध्ये अजून जास्त फायदा होईल विजयदादाला. चला गावासाठी मॅच आपल्या सरपंचानं जिंकून दिली. बॉल तर या बॉलिंग ट्रॅकवर अजून एक मारायचा होता. आता टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. एका बाजूला पिंपळघर, दुसऱ्या बाजूला पिंपळनेर. या दोन टीम मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. या धावफलकावरती धावा 2 ने पुढे चालल्या होत्या. त्यानंतर एक षटकार, एक लेग बाईटच्या स्वरूपात आता सिंगल ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जातं. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावर. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत त्या म्हणजे 2. 3 मध्ये 7 वरती बॅटिंग करतात सागर आणि दुसऱ्या बाजूला सागर गायकवाड. दोन्ही सागर नावाचेच फलंदाज सध्या विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळतात. करंट रन रेट 6.75, रिक्वायर रन रेट 10.36. मात्र अजूनही 50-50 ओव्हर किंवा एखादा 90 आला तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं. ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँड न काढला आणि जणू काही शॉर्ट कव्हरच्या फिल्डरसाठी कॅचिंग प्रॅक्टिस सुरू होती इव्हनिंग सेशन मध्ये. आणि त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी गिफ्ट कॅच आणि
भिवंडी क्रिकेटमध्ये ना पिंपळनेर गावाचा तब्बल 2 दशक अर्थातच 20 वर्ष दबदबा आपण पाहिला. आज तो पुन्हा कायम करायचा आहे. तर जुन्या आठवणी जाग्या करताना सांगावं लागेल, तुम शेर तो हम बब्बर शेर. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, हा येतोय चौकार. पवन गायकवाड साहेबांच्या वतीने प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयसाठी, जो नवीन आलाय फलंदाजीसाठी नंबर 5 वर. आणि पहिल्या बॉल वरती जयच्या बॅट मधनं या ठिकाणी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एका सिंगलला पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती आहेत. 13ला विकेट्स गेल्या होत्या, 3 एक सिंगल ऍड झाली आहे. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय, 14 धावा. खूप चांगली बॉलिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. बादशाह 11 पिंपळगर, आणि सध्या बादशाह सारखं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये पिंपळगरची टीम. घरच्या मैदानावरती पिंपळनेरला 2 ओव्हरमध्ये 14 वरती त्यांनी थांबवलंय. आणि आता समीकरण जर आपण मैदानावरती पाहिलं तर धावा करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहताय 47 आणि आतापर्यंत बनलेत धावफलकावरती 14, म्हणजे अजूनही 33 धावेची गरज आहे. आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18 चेंडू आणि 33 धावेची अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे. 18 बॉल 33 धावा. 50-50 ओव्हर या मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. आणि एक वेगळं क्रिकेट इकडे तुम्हाला खेळायचं. तुमचा एक चांगला बॉलर देखील तुम्हाला सेव्ह करायचा. बॅटिंग टीम चॅलेंज करू शकत नाहीये, मात्र इथे डायरेक्टली 50-50 ओव्हर मध्ये कुणाला आणलं जाईल त्याच्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनचा रोल तो देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. तुमच्या स्ट्रायकर्स बॉलर्सला आणणं, त्याचं षटक थांबवणं, आणि 50-50 ओव्हर्स मध्ये ज्या रन्स तुम्ही बनवाल त्याच्या एक्स्ट्राच तुम्हाला खरं तर मिळणारच. त्याच्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे. आणि 12 धावेचं टार्गेट 50-50 ओव्हर मध्ये तुम्हाला ठेवण्यात आलंय. जर त्या 12 नाही बनल्या, ज्या बनवाल त्याच्या अर्ध्या रन्स इथे मायनस केल्या जातील. पहिलाच बॉल फटकाला समोर डीप मध्ये आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. 50-50 ओव्हर मध्ये जर 12चं टार्गेट कंप्लीट झालं तर सामन्यामध्ये देखील पारडं भारी होईल, कारण 18 मध्ये 33 ची गरज आहे. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर. डोक्याच्या वरून जाणारा हा बाउन्सर आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा धाव. जर 12 आल्या ना या ओव्हर मध्ये तर रन्स 6 ने प्लस होतील. आणि जर 14-15 पर्यंत आल्या तर डायरेक्ट 20 पर्यंत जाईल, म्हणजे समीकरण रन बॉल येऊ शकतं. त्यामुळे पिंपळ घरच्या बॉलर्सला इथनं विकेट्स काढाव्या लागतील. अजूनही वेळ खूप आहे. जरी एका बॉलमध्ये 6 आल्या, 5 मध्ये जर तुम्ही 6 वाचवले ना, हा सामना जवळजवळ वाचवताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथनं जर तुम्ही 5 मध्ये 6 वाचवताय, काही 1-2 रन मायनस देखील होऊ शकतात. 18 मध्ये 33 करायच्या होत्या. समीकरण येणारे 12 बॉल 20, 21 किंवा 22 पर्यंत पाहायला मिळेल. पण जर का मैदानावरती या 12 रन्स चॅलेंज ओव्हर 50-50 मध्ये बनल्या तर रिझल्ट मॅचचा खूप वेगळा येताना पाहायला मिळेल. अपील 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 ओईटी आउट. फलंदाज बाद. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट. विकेट डाऊन नंबर 6. न्यू बॅटर मैदानावरती आला या टीमचा पिंपळनेरचा गेम चेंजर नयन गायकवाड. आज एक पिंपळनेरचा संघ खेळते, उद्या देखील न्यू एकविरा पिंपळनेर इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आज पिंपळनेरचा बी संघ खेळतोय, उद्या ए संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. रोज 16 संघांना
जवळजवळ या ठिकाणी आमंत्रित केला जात आहे. 16 मॅचेसचं एक मोठं शेड्यूल घेऊन इथे टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी आहेत. टॉस झाला, न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि त्यांना फाईट करणार आहे जयदुर्गा सुरई बी. त्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल भाटाळे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी वडघर. त्यानंतर जनुमान पिंपळास, जनुमान एकता सारंगावच्या विरुद्ध. इथे बॉल चाललाय आणि काय जेल त्या ठिकाणी टिपलाय. अप्रतिम, लाजवाब. मग ते क्लॅच क्लिअर झाली आहे का, काहीशी चर्चा शंका मनामध्ये जरूर होती. फायनली क्लीन कॅच आहे आणि ओईठी आउटचा डिसिजन या ठिकाणी येईल. फलंदाज बाद. टीम सुरईचे कॅप्टन आपण विजयदादा गायकवाड यांच्यासोबत संपर्क साधा. टीमची टोटल धावफलकावरती 2020 आणि आता या चॅलेंज ओव्हर मध्ये घडलंय काय, आतापर्यंत ओव्हर्स मध्ये रन्स येताना आपल्याला पाहायला मिळालं 6 आणि 4 बॉल मध्ये आले, 2 मध्ये 6 आल्या. तर 50-50 ओव्हर चॅलेंज सक्सेस आणि त्या नाही बनले तर रन्स मायनस होतील. पहिल्या एका बॉल मध्ये खर्च झाल्या होत्या धावा तब्बल 5 आणि आता हॅट्रिक घेताना गोलंदाज त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळालाय. त्या गोलंदाजाचं नाव अमोल, जो सेकंड स्पल मध्ये आलाय आणि आपल्या नावाप्रमाणे अमोल फायपर कंप्लीट करताना एकदा टाळ्या पिंपळकर नक्की बनतात गोलंदाज अमोल साठी. वॉड स्पल. काल जयेश पाटीलच्या नेतृत्वाखाली ISPL स्पॉन्सर्स बाय टुर्नामेंट अगदी देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना तुम्हाला पाहायला मिळाली. खूप सुंदर क्रिकेट राहिलं भिवंडीकरांचं. सेमीफायनल मध्ये काल कोकण गाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटच्या समोर आणि तो काढला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर उपस्थित. मग बॉल त्यांना बीट करून चाललाय सीमारेषा बाहेर. मितील धावा 4. आणि याच दरम्यान शुभागमन झालाय टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. जसं करण अंबाला, जगत सरकार, भावेश पवार ही नावं प्रसिद्ध आहेत, तसे तुम्ही भिवंडी तालुक्यात आलात तर भिवंडीच्या तालुक्यातील क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू जीत पाटील याचं आगमन झालंय. वेलकम जीत भाऊ, आपलं सहर्ष स्वागत.
आणि आज दुपारचा साखरपुडा अटेंड करून भाऊ आलाय. चला वेलकम जीत, स्वागत आहे आपलं. म्हणजे आज प्रतिस्पर्धी टीम भाटाळे बचके रहना थोडासा. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. चौकारानंतर पुढे फ्लाय झाली होती, त्यानंतर आपण पाहता आली आहे रनआउटची विकेट. आदरणीय बाळाराम गोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांचं करूया त्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. डावखुरा अगदी आपण पाहिलं हाताचा फलंदाज एक षटकार मारताना दिसलाय, त्यानंतर मात्र कुठेही मोठे फटके नाही आहेत. बट आता मॅच मध्ये ट्विस्ट येऊ लागलाय. वाईट +4 रन्स मिळाले तब्बल 5 आणि या 5 धावा धावफलकावरती मॅच मध्ये पुन्हा घेऊन येतील टीम न्यू एकविरा पिंपळनेरला. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. यस, थर्ड अंपायर्स बीमर आहे का ते चेक केलं जाईल. चला थर्ड अंपायर्स. मोठा फटका सजवायचा होता, बॅटच्या अगदी समोर होता एक सिंगल. पिंपळनेर तुमचा रिव्ह्यू अजूनही बॅलन्स आहे, कारण मागचा बॉल कव्हर झाला नव्हता, थोडंसं कॅप्चर करता आलं नव्हतं, त्याच्यामुळे आपण तो ऑनफील्ड अंपायर जो डिसिजन होता तो ग्राह्य धरला. टीमची टोटल धावफलकावरती एका सिंगलला पुढे जाईल आणि धावफलकावरती 28. मॅच अजूनही बाकी आहे, कारण समीकरण आपण पाहिलं 47 रन चेस जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्यात 19. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल हलकासा स्लाइडली लेग कटर आणि बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉल. टीमची टोटल धावफलकावरती थांबली 28. समीकरण येणारे 8 बॉल 19 धावेची गरज. 50-50 ओव्हरमध्ये टेम्परामेंट गरजेची होती. तिकडे जिकडे 3 मायनस झाले ना, 6+ व्हायला पाहिजे होतं, कारण एका बॉल मध्ये 5 रन आले होते. नंतर 5 बॉल मध्ये फक्त 7 करायचे होते आणि त्यातल्या त्यात व्हाईट बॉल देखील आला होता, म्हणजे फक्त 4 मध्ये 5 बाकी होतं, ते करता आले नाही, कारण तिकडे हॅट्रिक काढली गोलंदाज अमोलनं. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे फ्लाय होतीये. अजून 1 बॉल बाकी आहे, त्यानंतर आपण 2 सन्मान व्यासपीठावरती करतोय. फार सुंदर आयोजन आहे. भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप, न्यू एकविरा आणि श्री गणेश पिंपळनेर या नावाला आणि जयहिंद शेठ गायकवाड यांच्या स्वप्नांना साकार झालेलं, देवेश पाटील साहेबांच्या कर्तृत्वाला शोभणारं हे आयोजन. टप्पा पडला, हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात. 6 मध्ये बाकी राहिलेत रन्स 18. चला सन्मान करतो आपण व्यासपीठावरती आणि नुकतेच आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय बाळारामजी गोरे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. सुरेशजी गायकवाड, सेवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अशी आठवण मुमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच बाळारामजी गोरे साहेब, आपण आलात, आपला आभार. यानंतर आपण सन्मानित करूयात टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भिवंडीचा सुपरस्टार ऑलराऊंडर, वडघरच्या क्रिकेटचा जीत पाटील, त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या आपण जीत भाऊला या ठिकाणी सन्मानित करूयात आणि जीतचा सन्मान तो देखील या ठिकाणी केला जाईल. आणि जीतचा शुभ सन्मान आपण करतोय विजयदादा गायकवाड यांच्या शुभ हस्त, भिवंडी विभागातील एक लेजंड प्लेअर. जीतचं देखील करिअर अगदी 10-15 वर्ष क्रिकेटमध्ये अगदी फार लवकरपासून तो आला. विजयदादा गायकवाड यांचं जुनं क्रिकेट जीतनं देखील फार जवळून पाहिलंय आणि एका लेजंडरी प्लेअरच्या शुभ हस्त मॉडर्न डे क्रिकेटमधला एक अष्टपैलू खेळाडू जीत पाटील, त्याचा शुभ सन्मान आपण करतोय. जीतची ड्रेसिंग आज एकदम हार्ड, जीतचं क्रिकेट आणि त्या सोबतीनं जीतचा आवाज ज्याचा आपण सर्वात मोठा फॅन आहे. तर थँक्यू सो मच जीत. जीतचा आपण या ठिकाणी हा शुभ सन्मान करतोय. एक विशेष सन्मान जीत पाटील
जे एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत वडघरचे. 6 मध्ये 18 पाहिजे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 6 मध्ये 17. पिंपळघर आणि त्यांच्या विरुद्ध पिंपळनेर अशा दोन टीम मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. ना हमें चांद की ख्वाहिश, ना हमें सूरज की ख्वाहिश, हम बस क्रिकेट के दीवाने, हमें एक अच्छे मुकाबले की ख्वाहिश. या मॅच मध्ये एक चांगल्या मॅचची आशा अपेक्षा घेऊन आलेला प्रेक्षक राजा संध्याकाळचं सत्र आणि चांगल्या मॅचची या ठिकाणी जरूर स्वप्न पाहिली जातील. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं बॅकफुट पॉइंटला. हा देखील बॅटच्या रेंज पासून आणि वाईड लाईन पासून खूप दूर आहे आणि लगातारच्या 2 एक्स्ट्राज रन मॅच मध्ये पुढे घेऊन आलेत. 6 मध्ये आता रन्स पाहिजे या ठिकाणी 16. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती झालेत. 31 मध्ये अजून 16 जर बनल्या तर 47 बनतील आणि विजयाचा आनंद पिंपळनेरला मिळेल. आणि त्या 16 थांबवल्या तर सेलिब्रेट करू शकते मैदानाच्या आतमध्ये टीम. या ठिकाणी आपण पाहताय पिंपळघर. 2 टीम मधली लढाई या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा सामना काही क्षणात सुरू होईल. दोन्ही टीम्स रेडी आहेत. अंजूर आणि सुरई मधली लढाई. बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. काही रन जरूर मिळतील. 2 की 3 सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. थोडासा वेळ तिकडे फिल्डरला लागतोय आणि त्या दरम्यान 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 33. विकी गायकवाड यांच्याकडनं नुकताच बाउंड्री वरती जो एक अतिशय सुंदर झेल क्षेत्ररक्षकांना टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अक्षयच्या त्या कॅच साठी या ठिकाणी ते पारितोषिक या ठिकाणी आलाय. त्याबद्दल करूया त्या पुरस्कर्त्यांचं देखील विशेष कौतुक. व्हाईट बॉल. अजून 1 रन एक्स्ट्रा. बाबा तुझा आवाज बसला मागच्या 4 बॉल मध्ये पण तो काय ऐकत नाही. आता घाम तुला पण फुटलाय आणि त्याला पण फुटलाय. कारण आता मॅच पुन्हा रंगात आली आहे. 5 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे या ठिकाणी 13. पिंपळनेर की पिंपळघर. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फील्ड. डीप लाईट झेल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक टीम पिंपळघरचं. बादशाह 11 या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटला. कारण समीकरण आता उरलंय येणारे 3 बॉल आणि 13 धावेची गरज. 4 बॉल आणि 13 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. रोनक गायकवाड. हे सगळे यंगस्टर्स आहेत. विजयदादा गायकवाड. जर अगदी जुन्या क्रिकेट बद्दल काही म्हणायचं झाला ना, हम अगर सुना दे हमारे जवानी के किस्से तो आजकल के लोंडे पाव तक चलाने दब जाए. इतकं मोठं क्रिकेट पिंपळनेरच्या गावांना मागच्या अनेक वर्ष खेळ आहे. त्या गावाच्या क्रिकेटचा इतिहास या नव्या खेळाडूंना जपायचा आहे. तुमचं भविष्य चांगलं आहे तर आता तुम्हाला प्रेझेंट मध्ये चांगलं काम करायचं आहे. बट या प्रेझेंट मध्ये भूतकाळ बनण्याची सध्या ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळते बॅटिंग टीम पिंपळनेर साठी. कारण समीकरण मैदानावरती आता महागडं होत चाललाय. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन गोलंदाज या ठिकाणी थांबलाय. खूप चांगली बॉलिंग करताना सध्या बॉल तुम्हाला पाहायला मिळतो यज्ञेश. आणि या दरम्यान न हवा न दवा षटकारांचा भिवंडी क्रिकेटचा राजा सचिन गायकवाड यांचं आगमन होतं. या सचिन दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रंगमंचावरती. कमॉन डीजे. चला गेम प्ले करूयात आपण. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 3 आणि धावा पाहिजेत 13. एखादा 9 पण आला तर मॅचला मजा येऊ शकते. या फुल टॉस होता. बॉटम हँडचा वापर. फक्त मिळेल 1च धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये लॉंग ऑनला. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 2 बॉल 12 धावा.
2 चेंडू आणि 12 धावेची गरज. अमोल दादा यो मरत तर त्याला मारायलाच लागेल, कारण आता 2 मध्ये 12च पाहिजेत. 12 मॅन पण कधी कधी खतरनाक असतो. तो मरत आणि त्यानं मारलाय, चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. एक दमदार षटकार. 1 मध्ये आता पाहिजे 6. व्हॉट अ मॅच. थँक्यू डीजे. समीकरणाला शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. अंतिम एका बॉल वरती या ठिकाणी आपण पाहताय 6. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो तर नक्कीच ऑनलाईन जोडले राहा. प्रिन्स मूवीज सोबत पाहत राहा, सपोर्ट करत राहा तुमच्या टीमला. कारण इथे पिंपळनेर की पिंपळघेर दोन्ही टीम मैदान सोडायला तयार एकही नाहीये. आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती आली आहे मैदानावरती मॅच. 1 बॉल 6 धावेची गरज. आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. शेवटचा 1 बॉल 6 धावा. हु विल विन द मॅच. अस्तित्वाचा लढाईचा हा रंगलेला महत्वाचा निर्णायक सामना. मॅच जिंकली तर सागरदादा गायकवाड यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. हे 5,000 50 पेक्षा कमी नाही आहेत. 2 मध्ये 12 पहिला आलाय पिंपळघर की पिंपळनेर. प्रेशर प्रेशर प्रेशर. याआधी गोलंदाज ओव्हर द विकेट होते. सगळे बॉल्स आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेले 3 वाईट बॉल. कदाचित त्याच्यातून एखादा वाचवला असता. समीकरण 1 मध्ये 7 चित्र काहीतरी वेगळं असतं. आता राऊंड विकेट आलेत. प्रेशर दोन्ही बाजूला सारखा आहे. फलंदाजानं 1 मारलाय त्याच्यामुळे आत्मविश्वास त्याचा मोठा आहे. यज्ञेश शेवटचा बॉल चांगला टाकेल. मॅच जिंकून देईल पिंपळघरला. हो जिंकून दिली या मॅच. अगदी बॅटच्या समोर होता, उचलता आला नाही, लॉफ्ट करता आला नाही आणि लॉंग ऑनला बॉल झाला त्या ठिकाणी फील्ड आणि जिंकलाय सामना. इकडे ओव्हर थ्रो झालाय आणि लक्ष नाहीये बॅटर्स. जर 2 रन धावले असते तर चौकार देखील आला होता. हे क्रिकेट आहे. छोट्या छोट्या मिस्टेक जिकडे महागड्या पडतात. 6 धावा तुम्हाला मिळू शकले असते कारण ओव्हर थ्रोचा चौकार आलाय. मात्र त्याआधी जर 2 रन्स तुम्ही धावला असतात तर आरामात वेळ तुमच्याकडे होता. ट्राय बट डोंट क्राय ज्याला म्हटलं जातं ना, ते जमलं नाही. क्रिकेट मधला एक छोटासा हलगर्जीपणा आणि मैदान सोडावं लागतंय. टीम पिंपळनेरला अभिनंदन. टीम पिंपळघर विजयाचा आनंद या ठिकाणी तुम्ही साजरा करू शकताय. 1 धावेच्या फरकानं हा सामना या ठिकाणी जिंकलाय टीम पिंपळघर. बादशाह 11 तुमचं अभिनंदन. मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. पवन गायकवाड आपण या त्यांच्यासाठी 500चं आधी पारितोषिक आपण देऊ. त्यानंतर आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आणि तो पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी जातोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना हॅट्रिक काढली, 5 पर कंप्लीट केला, 2 ओव्हरचा स्पेल आणि खतरनाक बॉलिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, अमोल बनले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.